आता दादा आणि वहिनी इथनं रागावून गेले. तुमच्यात काही झालं का परत? अहो, काम करत होते तेव्हा जाऊबाई आल्या, छान बोलत बसल्या. बऱ्याच दिवसांनी असं मन मोकळेपणाने बोलत बसलो आम्ही. भाऊजी आले आणि रागवले. मला लई वाईट वाटलं. कशाबद्दल बोलणं चाललं होतं तुमचं? आपल्या जुन्या आठवणींबद्दल बोलत होतो. आपण एकत्र राहत होतो ना तेव्हाच्या, सासूबाईंच्या, मामांजीच्या. लई दिवसांनी असं वाटलं की माझ्या त्या आधीच्या प्रेमळ जाऊबाईच मला पुन्हा भेटल्या. वाटलं की समद ठीक होणार, वाटणी बिटणी काही होणार नाही. पण भाऊजी आले आणि बिघडलं समद. अगं मग याच्यात उदास होण्यासारखं काय? इतक्या दिवसांनी तुमचं एवढं बोलणं झालं, ही चांगल्या गोष्टीची सुरुवातच आहे की. ते दोघं आत्ता अनोळखी असल्यासारखे वागत असले तरी त्यांच्या मनात कुठेतरी पूर्वीचे सावजी दादा आणि अंजना वहिनी दडलेले आहेतच की. आज न उद्या पुन्हा पहिल्यासारखं वागायला लागतील ते. बघच तू, मला खात्री आहे हे होईलच. पण भाऊजी लईच रागवला आहे तो. जाऊबाई जरा शांत झाल्या आहेत, त्या समजून घेतील असं वाटतंय. बघ, आधी याची बी खात्री नव्हती, पण आता ती खात्री आहे ना. व सावजी दादा बी बदलल. माझी देवी आईवर श्रद्धा आणि विश्वास आहे. समज ठीक होईल. काय रे, असं धावत का आला? अहो, आम्ही तिकडे कड्यावर खेळायला गेलो होतो आणि उमा आणि जगदंबाची भांडण झाली आणि जगदंबाने उमाला दरी ढकलून दिलं. आई राजा, कुठं झालंय? चल धाव मला. गंगाई, मी आलोच. चल चल चल. जगदंबा, आता काय करायचं? कसं वाचवायचं हिला? मी हिला वाचवू शकत नाही, पण आपण सगळे मिळून हिला वाचवू शकतो. जिथे एकाची शक्ती कामी येत नाही तिथे एकीचं बळ कामी येतं. अगं जगदंबा, पण आपण कसं वाचवणार? लहान असलो तरी आपण एकत्र आलो तर मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो. वाचवा मला. आपण एक काम करूया, मी वडाच्या पारंब्याला पकडून खाली जाते, तुम्ही सगळे साखळी करून मला पकडून ठेवा. अगं पण हा कडा आहे, काय झालं जर कुणी पडलं तर? तसंही तूच तिला ढकललेस असं उमा म्हणते. मग आता तिला वाचवायचा प्रयत्न का करतेस? तिला काही म्हणू दे, मी तिला ढकललेलं नाही. ती स्वतःच पडली आहे आणि कुणी अडचणीत असलं तरी आपण मदतीला गेलं पाहिजे. चला, आता जास्त वेळ घालवायला नको, पटकन आपण पारंब्या घेऊन येऊया. उमा, मी तुझा हात पकडलाय, हात सोडू नको, घट्ट पकड. मुलांनो, ओढा मला.
जगदंबा, तू एक दासी आहेस, त्यामुळे पट्टराणी होण्याचा प्रयत्न तू करू नकोस. हे सगळं मी स्वप्न. हीच तुझी लायकी आहे. तुम्ही इथे काय हवंय तुम्हाला? उमा, मला खरं खरं सांग, नेमकं काय झालं तिथं? बाबा, अहो मी तू मध्ये बोलू नको जगदंबा. मला उमाच्या तोंडून ऐकायचंय. उमा, कुणी ढकललं तुला दरीत? खरं खरं सांग. कुणाला बी घाबरायची गरज नाही. मला कळलं पाहिजे काय झालं होतं तिथे. हिनं ढकललं? का ढकललं? असं काय घडलं होतं तिथं? काका, अहो आमच्या दोघींचं भांडण झालं होतं. नंतर मी तिची माफी सुद्धा मागितली. तिला म्हटलं की आपण खेळायला जाऊ, तर ती मुद्दाम सगळ्यांना कड्यावर घेऊन गेली. ए, काय बोलतेस? कड्यावर जाऊया तूच म्हणाली होतीस. बाबा, ही खोटं बोलतेय. जगदंबा, तू गप्प बस. मला उमाचं ऐकायचंय. काका, अहो मी खोटं नाही बोलत आहे. जगदंबावर राज्य होतं. ती मला पकडायला आली. त्याच वेळी मला कळलं की तिने आंधळी कोशिंबीर खेळताना पट्टी नीट नाही बांधलेली. ती मुद्दाम माझ्या दिशेने आली आणि तिने मला नाही, ही खोटं बोलते. असं काय झालेलं नाहीये. मी हिला. जगदंबा, गप्प बस. काही बोलू नकोस. पुरे आता. किती खोटं बोलशील? असं कसं काय वागू शकतीस तू? उमा इथं आल्यापासून तू तिचा रागराग करते. आधी पण पाहिलं, सोडून दिलं. पण आज लईच वाईट वागलीस ग तू. समध्या मर्यादा सोडून दिल्या. माझा अभिमान होतीस तू. समध्यांना सांगायचो, जगदंबा सारखी लेक लाखात एक आहे. तिच्यासारखी पोरगी जगाच्या पाठीवर कुठं बी सापडणार नाही. उमाच्या बद्दल तुझ्या मनात मत्सर निर्माण झाला आणि तुझा रंगच बदलला ग. नाही बाबा, असं काही नाही हो. काही बोलू नकोस. कायम तुला डोक्यावर घेऊन नाचत आलो. मला वाटायचं देवी आईचा आशीर्वाद आहे हिला. तू इतकी चांगली कामं केली आयुष्यात आणि मग आताच काय झालंय तुला? आणि मला एक सांग, आम्ही तुला असं वाईट वागायला शिकवलं नाही, हे असं शिकवलं कोणी तुला? जो दिसल त्याला सांगायचं, जगदंबा आमची लेक आहे. आणि आज वाटतंय तू आमची लेक नाहीच.
आमची लेक असं वागूच शकत नाही. असं नका ना म्हणू बाबा. अहो खरंच. एक शब्द बोलू नको. माझ्यासमोर थांबू बी नको. जा. अहो ती काही बोलू नको. कुठं जात नाही ती. येईल परत. एवढं काही वाटून घ्यायची गरज नाही. वा वा, आता सगळंच माझ्या मनासारखं होतंय. आता एक शेवटचा वाव की मग डाव माझा. जो दिसल त्याला सांगाय जगदंबा आमची लेक आहे. पण आज वाटतंय तू आमची लेक नाहीच. रडून काय उपयोग होणार आहे जगदंबा? तुझी हार ठरलेली आहे. सगळ्यांना हेच वाटतंय की तुझ्यात मत्सर वास करतोय, तुझ्या घरच्यांना, आणि हो, तुळजाईला सुद्धा हेच वाटतंय. असं का वागलीस तू माझ्याशी?